निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मोर्चा करणार होतो आणि आम्ही मुंबईकरांचा, महाराष्ट्रकरांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या तऱ्हेने विजाचा दर वाढलेला आहे, आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना बिल येत आहे, 30% विजाचा दर वाढलेला आहे। आम्ही अडाणी समूहाच्या विरुद्ध हा मोर्चा केला होता, ज्याच्यामध्ये स्मार्ट मीटर नावाचं एक मोठं दुकान त्या ठिकाणी खोलण्याचं आणि भ्रष्टाचाराचं एक मोठं घृण करण्याचं काम केलेलं आहे। त्यांच्या विरोधामध्ये आज आमचा हा शांततेने मोर्चा होता, परंतु सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला। लग्नासाठी या ठिकाणी हे सगळं व्यवस्थापन होऊ शकतं, पण मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नाच्या बाबतीत बोलायचा आम्ही प्रयत्न करतो, त्यावेळेला हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जातो। आज मुंबईकरांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही। काँग्रेसचा आवाज तुम्हाला पोलिसांनी या ठिकाणी डिटेन करून ठेवलेलं होतं का? तुम्ही चर्चा हजारो गाड्या त्या ठिकाणी अडवल्या मुंबईमधून येणाऱ्या। आम्हाला सकाळपासून काय मला हे या ठिकाणी सांगायला पाहिजे की ज्या तऱ्हेने पोलिसांच्या वरती दबाव करण्याचं काम सरकारने केलं, मुंबईकरांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, त्याचा मी या ठिकाणी निषेध करते। 20 दर कमी झाले पाहिजे आणि स्मार्ट मीटर रद्द झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे। अदानी ज्या पद्धतीने या मुंबईकरांना, ह्या देशाला, या राज्याला लुटायला निघालाय, त्याच्या विरोधात आमचे आंदोलन आहे। मी हाऊसमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये मी प्रश्न विचारला आणि त्याला सरकारकडे काही उत्तर नव्हतं। हे देवेंद्र फडणवीस आणि हे शिंदे सरकार अडाणीला फक्त फायदा मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने हे स्मार्ट मीटर लावण्याचा घाट घातलाय, त्याच्या विरोधामध्ये आमचं हे आंदोलन आहे आणि हे मुंबईकरांसाठी, राज्याच्या जनतेसाठी, गरीब जनतेचं हे आंदोलन आहे। मी सभागृहात सुद्धा या बाबतीमध्ये आवाज उचलला। पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? पोलिसांनी या पद्धतीने वागणं, आम्ही काय लोकशाहीने आम्ही आलो ना। तुमच्यावर पोलीस बळाचा वापर करतोय, पोलीस बळांचा वापर होतोय, तुम्हाला धक्के मारून पोलीस बळाचा वापर होतोय, गैरवापर होतोय आणि म्हणून अशा पद्धतीने फक्त आणि फक्त जनतेला लुटायचं, गरिबांना लुटायचं, महाराष्ट्राला लुटायचं पाप, अदानीच्या घशामध्ये पैसे घालण्याचं पाप महाराष्ट्र सरकार करत आहे। आणि आज ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, आम्ही प्रश्न विचारले, त्यांच्याकडे उत्तर काही नाही आणि म्हणून याच्या विरोधात आमचा लढा कायम राहील। पुढची भूमिका काय असेल तुमची? पुढची भूमिका काय असेल? नाही, हे आंदोलन चालू राहणार आमचं, आम्ही आंदोलन करतो। त्यांनी बळाचा वापर करावा, त्यांनी पोलिसांचा वापर करतात, आम्ही कुणालाही भीक घालणार नाही। गरिबाचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर आहोत। स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लोकांना लुटण्याचं पाप जे करत आहे, त्याच्या विरोधामध्ये आमचा हा लढा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।